नमस्कार मित्रांनो, तुमचं रसवादम्स किचन मध्ये स्वागत आहे. मी फिरोज आणि आज मी करणार आहे पास्ता. चला बघूया तर पास्त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागतं ते. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तेल. तर आपण घेतलंय तेल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण. लसणानंतर आपण थोडी, भले पास्त्यामध्ये आपण थोडी मिरची टाकणार आहोत. थोडी मिरची लागणार आहे. मग आपण टाकणार आहोत कांदा. कांद्यासोबतच हे बाकीचे आपण व्हेजीस घेतलेले आहे. शिमला मिरची, कुठलाही एक शिमला मिरचीचा कलर घेऊ शकता, हिरवी शिमला मिरची घेऊ शकता. आपला पास्ता छान दिसावा, माझं तुम्हाला जास्त छान दिसावा पास्ता म्हणून मी घेतली आहे येलो शिमला मिरची आणि रेड शिमला मिरची. बट जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्ही हिरव्या शिमला मिरची मध्ये करू शकता. त्याच्यानंतर मी ब्रोकोली घेतली आहे कारण त्याने एक टेस्ट छान येते आणि पास्ता खाताना हलकं जे चरचरीत लागतं ती खाताना खूप मजा येते पास्ता. त्याच्यानंतर आपण इथे सॉस घेतला आहे. तो सॉस का घेतला आहे आणि तो आपण कसा वापरणार आहोत ते आपण पुढे बघूया. मीठ, जे की सगळ्याच गोष्टींमध्ये लागतं, आपण मीठ घेतलं आहे. बटर मक्खन मारण्यासाठी सगळीकडे बटर लागतं आपल्याला, आपण बटर घेतलं आहे. चीज घेतलं आहे आपण चीज कसं वापरणार आहे तेही नंतर सांगणार आहे मी. क्रीम, चिली फ्लेक्स हे टाकणार आहोत आपण. आणि आपण इथे जो पास्ता घेतलाय, तुम्ही कुठलाही पास्ता, मॅक्रोनी असो किंवा तुम्हाला जो कुठला आवडतो पास्ता तो तुम्ही घेऊ शकता. पण आपण इथे जो पास्ता घेतला आहे हा पेने रिकाटे घेतला. पेने रिकाटे घेण्याचं एक दुसरं कारण असं आहे, दिसायला छान दिसतो, खाताना तो एक कम्प्लीट मोठं खायला मिळतो. जसं सोल्स असतो तसं ते पेने रिकाटे पण असतो, खाताना छान वाटतो तो आणि तो शिजतो आणि शिजल्यानंतर खाताना जास्त छान मजा येते ती, म्हणून मी पेने रिकाटे घेतले. बाकी आपण मॅक्रोनी पण घेऊ शकता तुम्ही, किंवा इतर काही जर तुम्हाला आवडत असेल, सोल्स आवडत असेल तर सोल्स पण घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर जे मेन गोष्ट आहे, आपण दूध वापरणार आहोत. दूध, ब्लॅक पेपर, संपलं. आता याच्यानंतर मी एक गोष्ट बनवणार आहे याच्यातनं, ते काय बनवणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या मिडला कळेल, तर त्याच्यासाठी स्टे ट्यून. आपण सगळ्यात पहिले भाज्या तर चिरणार आहोतच, पण त्याआधी आपण एक काम करूया. आपण टोमॅटो घेतलाय, टोमॅटो फक्त आपण वरचं कापून घेतलाय आणि त्याची आपण प्युरी करूया. प्युरी करताना आपण पहिले कापून घेतो टोमॅटो. नॉर्मली प्रिफर करा की हायब्रिड टोमॅटो घ्या, कारण की जर समजा तुम्ही आता आपण जो पास्ता करणार आहोत तेही सांगतो तुम्हाला मी. जर तुम्ही या पास्त्यासाठी आपले ज्याला आपण गावरानी टोमॅटो म्हणतो ते जर घेतले तर त्यांनी आंबटपणा जास्त येईल आणि तो आपल्याला तेवढा नको आहे, म्हणून मी फक्त 2 टोमॅटो वापरतोय, तेही हायब्रिड वाले वापरतोय. आता आपण याच्यात एक गोष्ट टाकणार आहोत. जे आपण सॉस घेतला ना, हा सॉस मी याला एकदा पूर्ण ग्राइंड करून घेणार आहे आणि ग्राइंड केल्यानंतर हा सॉस टाकणार आहे आणि अगेन ग्राइंड करणार आहे डिरेक्टली आणि तसंच शिजवणार आहे आपण. तर त्यांनी एक चव, तुम्हाला एक वेगळी चव येईल, मी तुम्हाला सगळ्या शेवटी कळेल. मी इथे पाणी लवकर गरम व्हावं म्हणून बॉईलच करून घेतलं पाणी. रफली 1.5 लिटर 2 लिटर पाणी घ्या तुम्ही. याच्यात टोटल मी 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे. ऑइल, तुम्हाला खूप वाटत असेल याच्यात तर कमी निघतं, मी खूप जास्त टाकलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण टाकू याच्यात मीठ, थोडंसं टाकू, तुम्ही 1-1.5 टीस्पून म्हणू शकता. आता आपण याला जरा, तसं आपण बॉइल्ड वॉटर टाकलाय पण त्याला पूर्णपणे उकळी येऊ द्या. एकदा पूर्णपणे उकळी आली की याच्यात पास्ता टाका. नॉर्मली आपण आधी टाकल्यानंतर काय होतं की तो पूर्ण बॉईल होत नाही पाणी आणि पूर्णपणे झालं नाही गरम, तर त्याच्यामुळे मग कसं होतं की तो ओव्हर कुक होऊन जातो. आपल्याला त्याला 70 ते 80% कुक करायचं, तर 70 ते 80% कुक समजत नाही, तेही मी समजावून सांगेल कसं करायचं. तर याला पूर्णपणे जसं बॉइलिंग, एक्स्ट्रा बॉइलिंग वॉटर होतं, बॉईल होऊन जाऊ द्या, पूर्ण बॉईल झाल्या आपण टाकू. मग त्याच्यानंतर 8 मिनिटं, रफली 8 मिनिटं तुम्ही त्याला बॉईल करा. बरोबर
70-80% कुक होऊन जातं. सगळ्यात आधी आपण लसूण करून घेऊया. याच्यात लसणाच्या रफली तुम्ही एक 8-10 किंवा 10 ते 12 पाकळ्या घेऊ शकता. जर लसूण मोठं असेल, त्यांचे फ्लोरेट्स मोठे असतील तर तुम्ही 8 एक घ्या, नाही तर एक 10 ते 12 इनफ झाले. जर समजा आपण चौघांचा पास्ता करतोय तर. आपण याला नॉर्मली तुम्हाला याला तुम्ही थोडं लॉंग पण कापू शकता. याला मी थोडं शॉर्टमध्ये कापतोय, म्हणजे त्याचे खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त हे नाही, फक्त लागले पाहिजे आपल्याला खाताना. बस कांद्याची चव आली पाहिजे म्हणून थोडं डिस्टन्स कटिंग करताय मी. आता आपण घेतो आहे बेल पेपर किंवा शिमला मिरची आपण म्हणू, किंवा ढोबळी मिरची सुद्धा म्हणतात त्याला. तर याच्यात आपण सगळ्यात आधी याला कट करताना सगळ्यात समोरचा भाग कापून घ्यायचा आहे. असा हा मागचा भाग कापून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे तुम्ही आयदर हे पूर्ण आधी काढून घ्या किंवा एका साईडने याला रिलीज करा. एका साईडने रिलीज केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली याला असं कापू शकता. एकदा निघाला तुमचं पूर्ण असं सेपरेट होऊन जातं. साईडला ठेवूया आपण, त्याला कट करू शकतो. यालाही आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्येच करू. ही हाफच वापरल्या जाईल, कारण की आपल्याला थोडी गरज पडणार नाही. आपण 3 शिमला मिरच्या वापरतोय. सेम विथ रेड. ही रेड जरा जास्तच पॉवरफुल निघते नावाप्रमाणे. सेम कट केलं एका साईडने, ओपन केलं. मी सध्या एवढंच कापतं कारण की मला एवढ्याचीच गरज आहे. मला सध्या साईडला ठेवून दिलं आपण. याला ऍक्च्युली उलट्या साईडने कापलं तर जास्त व्यवस्थित कापलं. तुम्ही आतल्या भागाने जर कापलं त्याला आतल्या साईडने, ते वरनं स्किट होत नाही तो आपला चाकू. त्यामुळे तसं कापा. मी इथं वरच्या साईडने कापलं. थोडस ढवळून घेतो एकदा, किंवा एक झारा खाल्ला आपण लावून घेतो. चमचा लावून घेतला की खालती चिपकलं नाही ना खालती बघायला. आता हार्डली 1-2 मिनिटात आपण त्याला काढायची वेळी, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो की व्हॉट इज 70% कुक. ब्रॉकोली तुम्ही 2 पद्धती तोडू शकता. एक तर चाकू न वापरता सरळ आपण जशी फुलकोबी तोडतो तशी फुलकोबीचे फ्लोरेट्स तोडू शकता तुम्ही, आणि नंतर त्याचा आपण साईज डिसाईड करू शकतो की फ्लोरेट्स तोडल्यानंतर या उरलेल्या फ्लोरेट्सला किती छोटं कापायचं आहे त्या हिशोबाने आपण ठरवू शकतो. तर पहिला आपण पटापटाने फ्लोरेट्स तोडून घेऊया. दुसरा वे असाही असतो की तुम्ही बॅक वेनी नुसतं कट द्या त्याला. हे सगळे असे होऊ शकतात, कट होऊ शकतात. याला आपण एकदा इथून कट केलं, या मेन ब्रॉथला बाजूला केलं आणि बाकीचे मग इथून कट केले. पण ते ऑलवेज प्रिफर्ड की तुम्ही फ्लोरेट्स कापून मग नंतर त्याचे हिस्से करा. बरोबर. या छोट्या फ्लोरेट्सला आपण हाताने सुद्धा कट करू शकतो. आणि जे ज्याला तुम्हाला कट करायचं त्याच्या याला स्टेमला कट करून द्या. हे दिसतं तुम्हाला, हे पूर्ण कुक नाही. आपण पूर्ण जेव्हा खातो आपण त्याला एका छोट्याशा बाउलमध्ये घेऊया. आणि जेव्हा आपण नॉर्मली खाऊ तेव्हा चावल्यानंतर हलकंसं जेव्हा ते चिपकेल, हलकंसं चिपकेल म्हणजे ते पूर्ण कुक व्हायचंय. हलकंसं चिपकेल पण दाताला लागणार नाही, चिपकून ते वापस आत जाईल.
त्या क्षणी तुम्ही विचार करू शकता की दिस इज हाफ कुक्ड. आणि जर पूर्ण कुक्ड असेल तर ते गिळल्यासारखं होईल, लिबलिबित ज्याला म्हणतो तसं होतं ते. नाहीतर सगळं तुम्ही याला तोडून बघा. हे जर व्यवस्थित तुटतं आहे म्हणजे हे अजूनही हाफ कुक्ड आहे. नाहीतर ते लिबलिबित सारखं तुटतं, थोडं स्टिकी तुटतं. आता आपलं हे झालेले आहे व्यवस्थित, जे जसं मी म्हणतो हाफ कुक्ड. तर आपण आता याला काढून घेऊया स्ट्रेनरमध्ये. आता जेव्हा मी याच्यातनं काढली याच्यात हे पास्ता, हे पाणी फेकायचं नाही आहे. हे पाणी आपण थोड्या वेळ राहू देऊ, कारण की जो सॉल्ट आणि जे टाकलं आहे ते पाणी आपल्याला पुन्हा वापरायचं आहे. त्यामुळे कमीत कमी 1 ग्लास पाणी याच्यात काढून ठेवून द्या, बाकी तुम्ही फेकू शकता. आपण ऍक्च्युली आता गॅस लावलाय कढई खाली, पण आपण आतापर्यंत मी तुम्हाला हे सांगितलंच नाही आपण पास्ता कुठला करतोय. तर आपण एक नॉर्मल टर्म्समध्ये ऐकतो की व्हाईट सॉस, रेड सॉस. तर अल्फ्रेडो पास्ता आणि अराबियाटा पास्ता हे आपण मिक्स केल्यानंतर जे आपण मिक्स पास्ता म्हणतो, कोणी त्याला पिंक पास्ता म्हणतं, कोणी ऑरेंज पास्ता म्हणतं. तर आपण तो मिक्स पास्ता करणार आहोत. तर चला आपण बघूया आता की कसं करायचं ते. आपण कटिंग झालेले आहे आता आपले. आता आपण ऍक्च्युअल प्रिपरेशनला चालू करतोय. नॉर्मली ऑलिव्ह ऑइल प्रिफर करा. ऑलिव्ह ऑइल नसेल घरी तर पास्ता करणं थांबवू नका, प्लॅन कॅन्सल करू नका. ग्राउंडनट ऑइल वगैरे चालू नका जर काहीच नसेल तर. पण मी आता सध्या ऑलिव्ह ऑइल वापरलाय. आता आपण याच्यात टाकतो आहे लसूण. बघा लगेच ते झालं. आता टाका कांदा. एखाद 2 आजूबाजूचे गेले तरी चालतात बरं, असं काही हे नाही. त्याला मिक्स करतोय टॉस केल्यानंतर. जर तुम्ही वोक वापरणार असाल चायनीज वोक तर तुम्ही याला टॉस करू शकता या स्टेटमध्ये. आपण काही चायनीज वोक यूज नाही करता येतं, त्यामुळे आपण याला चमच्याने पूर्ण परतवल्यासारखं करून घेतो. त्यानंतर मिरची आपण टाकलेली 1 मिरची. जर मिरची फार तिखट नसेल तर तुम्ही बारीक कापलेल्या 2 मिरच्या सुद्धा टाकू शकता. ऑरेंज कलर येईपर्यंत सॉटे करत राहा. बघा हलकासा ट्रान्सपरंट असं झालाय. ट्रान्सपरंट होईल, ट्रान्सलुसंट, नॉट एक्झॅक्टली ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट होतो. बेल पेपर, रेड बेल पेपर. आता या कंडिशनमध्ये एक गोष्ट आहे, अजून बघा मी ब्रोकोली टाकलेली नाही आहे. तर बरेचसे लोक, किंवा जर तुम्हालाही ट्राय करायचं असेल तर तुम्ही ब्रोकोलीला जेव्हा तुम्ही आता पास्ता आपण जेव्हा गरम पाण्यातनं काढला तेव्हा सगळ्यात शेवटच्या मिनिटाला तुम्ही ब्रोकोली पण त्यात बॉईल करून काढू शकता. म्हणजे ती लवकर होते. कुकिंग मध्ये लवकर होऊन जातं. बघा हा ट्रान्सपरंट झाला आहे, कोणीला ट्रान्सलुसंटही म्हणतात, हलकासा ट्रान्सपरंट. अशा स्टेटमध्ये ऑनियन असताना, कांदा अशा स्टेटमध्ये असताना त्यात तुम्ही थोडंसं बटर टाका. त्यांनी एक त्याला वेगळी चव येते. सॉल्टी, बर्न्ट सॉल्टी चव जी आपण पास्ता घालते ती. पण एकदम बर्न्ट जळणार नाही येतो, काळजी नका करू. पण भाजीला एक सुंदर चव येते. बघा लगेच आपला गॅसचा आवाजही तुम्हाला लिटरली भाजीचा आवाज कमी झाल्यासारखं जाणवतो. आवाज एकदा वाढला म्हणजे आता आपल्याला परत प्रोसिजर चालू करायची उरलेली. आता हे इथे होत असताना आपण एक दुसरं कार्य करूया. यासोबतच आपण हा सगळ्यात आधी आपला जो सॉस म्हणजे टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो सॉसचं मिक्सचर घेतलं होतं ते आपण आता इथे टाकून घेऊ. त्यात आपण थोडं जातो काय थोडं इतक्या वेळेचं घट्ट होऊन गेलो. ते आपण जे पाणी होतं आपल्या, हे मी थोडं पाणी काढून ठेवलं. हे पाणी आपण काढून ठेवलं होतं, ज्याच्यातनं आपण पास्ता गरम केलेला आहे. ते पाणी आपण याच्यात थोडंसं टाकूया पास्त्यामध्ये. तसं हा दिस इज नॉट फुल ग्लास, हा छोटा ग्लास आहे, हा हाफ ग्लास आहे. आपण असा अजून एक ग्लास काढून ठेवलाय पाणी आणि अर्ध टाकल्यावर अर्ध ह्याच्यात टाकूया आपण.
आता हे बॉईल व्हायला लागलं आपण याच्यात ब्रोकोली टाकू शकतो. आता आपण कलर बघू शकतो कसा आतला रेडिश म्हणा पिंकिश म्हणा क्लोज टू रेड दिसतोय तो. आता आपण दुसऱ्या गॅसवर व्हाईट सॉस बनवणार आहे. तर व्हाईट सॉस कसा बनवायचा ते आता आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला व्हाईट सॉस बनवण्यासाठी लागणार आहे बटर. बटर नॉर्मली या पास्त्यासाठी आता आपण चौघांसाठी रफली पास्ता बनवतोय तर तेवढ्यासाठी आपल्याला मिनिमम 3 टेबलस्पून बटर लागेल. 3 टेबलस्पून बटरला 3 टेबलस्पून मैदा आणि 3 टेबलस्पून मैदा सोबत 3 कप दूध. तर यासोबतच आपल्याला लागणार आहे ब्लॅक पेपर आणि मीठ. सगळ्यात आधी आपण आता आपला गॅस हलकसं गरम झालं, खूप जास्त गरम नाही होऊ द्यायचं गॅसला, हलकसं गरम झालं. सगळ्यात आधी आपण 1 टेबलस्पून बटर टाकूया. आणि आता तुम्हाला ते मॅनेज करावं लागतं की पहिले बटर टाकल्यानंतर बटर थोडंसं मेल्ट व्हायला लागलं की तुम्हाला मैदा टाकायचा. हा असा अजून मेल्ट व्हायचा आहे पूर्णपणे बटर. तर हलकसं आपण फिरवून घेतलं म्हणजे ते बॉईल पण होत नाहीये कारण की तुम्ही त्याला गॅसच्या वर धरलाय आणि ते लिक्विड होत चाललंय. आता ते लिक्विड झालं आपण लगेच त्याच्यात 1 टेबलस्पून मैदा टाकूया. तुम्हाला फक्त ते काळजी घ्यायची आहे की त्याचे आपण त्याला म्हणतो गाठी किंवा असं साठायला नको ते पीठ. बघा हे झालं 1 टेबलस्पून बटर, 1 टेबलस्पून मैदा आणि लगेच 1 कप दूध. आता याला लगेच दूध टाकल्यानंतर तुम्हाला ही काळजी घ्यायची की त्याचे गाठी नको व्हायला. थोडंसं त्याला हे करत राहा. तोपर्यंत बाजूच्या गॅसवर आपले लक्ष पाहिजे. पास्त्यामध्ये या स्टेप पासून थोडंसं एक मॅन्डेटरी होऊन जातं की तुम्ही दोन्ही एकत्र करा. कारण की समजा जर तुम्ही हा सॉस आधीच बनवून ठेवला ना, बरेच लोक म्हणतात की सॉस आधी बनवून ठेवा, तर आधी बनवून ठेवल्यानंतर तो घट्ट होऊन जातो. म्हणून तो त्याची कन्सिस्टन्सी जी पाहिजे असते ते मेंटेन करण्यासाठी या स्टेजवरच कधीही सॉस केलेला बरा असतो. आपण आता इथे बघूया. बघा थोडीशी उकळी यायला लागली आहे. आपण अगेन 1 टेबलस्पून घेतलं टाकलं याच्यात. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा कन्सिस्टन्सी थिकनेस वाढलाय त्याचा. म्हणजे विदाऊट कॉर्नफ्लोअर आपण त्याची ती कन्सिस्टन्सी येण्यासाठी ही बेस्ट पद्धत आहे. आणि जर समजा कोणी डायटिंग करत असेल आणि त्यांना पास्ता खायचा असेल मग या केसमध्ये आता आपण जे दूध वापरतोय ते आयदर क्रीम मिल्क म्हणजे बफेलो मिल्क वापरतोय. जर तुम्हाला नॉन फॅट मिल्क वापरू शकता याच्यामध्ये तुम्ही, आणि मैद्याच्या बदली तुम्ही आटा वापरू शकता. बघा आता याच्यात आपल्याला आट्याची म्हणजे मैद्याची कमी वाटते कमी, तर तुम्ही हाफच टाकू शकता. लास्ट थर्ड राऊंड याच्यात बटर टाकलं अगेन, थोडंसं ढवळून घेतलं. आता कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. आता त्याला थोडा बटरला वेळ द्या कारण की आता त्याला मेल्ट व्हायला वेळ लागणार आहे. या केसमध्ये अगेन हाफच मैदा टाका, हाफ टेबलस्पून, आणि तो असा पसरवून टाका. शेवटचं आपण दूध टाकतो.
हे 1 लिटरने पूर्णपणे त्याला, जर कुठे असतील बारीक असतील तर चालेल, जास्त जाड नाही, म्हणजे तुम्हाला खाताना येऊ शकतात. आता एकदा असं झालं की गॅस आता पूर्णपणे सिमवर करून टाकायचा. आता सिमवर केला की याच्यात आपण टाकणार आहे मीठ. तुम्ही 1 टीस्पून टाकू शकता किंवा स्वादानुसार, कारण की आपलं मीठ त्या पास्त्यामध्ये पण राहणार आहे, त्यामुळे थोडं सांभाळून. आणि ब्लॅक पेपर. मला ब्लॅक पेपर थोडी जास्त आवडते, तो स्ट्रॉंग असतं, त्याच्यामुळे मी टाकतोय जास्त. तुम्ही एक हार्डली 1/2 टीस्पून वगैरे टाकू शकता. आता याच्यातनं आपण करतो असल्यामुळे ते थोडे जास्त पडताना वाटते, पण तेवढी नाही. थोडंसं आता आपण याला मिक्स करून घेऊया. सुरुवातीपासून ड्राय करायला ठेवून दिलं होतं, त्यामुळे आता भरपूर हा एकदम ड्राय झालेला आहे. तर जेव्हा आपण असा आता कढईत टाकणार तेव्हा तो मिक्स होणार नाही. त्यासाठी याला पुन्हा हलकसं पाण्यामध्ये करून घ्यायचं. हे मी स्वतः करतो. ते हलकसं पाण्यामध्ये काढलं की थोडेसे ते ऑइलिश होऊन जातात पुन्हा अगेन, कारण त्याच्यावर ऑइल ऑलरेडी लागलेलं आहे, आणि मग ते त्याला टाका. हे आपण सर्व याच्यात बघा थोडंसं पाणी लावल्या पाहिजे, स्मूथ झालेलं आहे, स्मूथ आहे. हे पूर्ण आपण काढून घेऊया. पूर्ण एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यावर त्याच्यात आपण मीठ टाकूया. थोडंसं जेवढं तुम्हाला वाटतं, आपण स्वादानुसार म्हणतो, जेवढं तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा थोडं कमी टाकतो. एकदा टॉस करा. खरं आता असाही सुंदर लागतो पास्ता. एक सुंदर सुवास यायला लागतो आता अशा या स्टेटला. हा कलर आला. या स्टेटमध्ये आता आपल्याला व्हाईट सॉस घ्यायचा आहे, त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं पुन्हा, आणि याच्यावर ओतायचं आहे. आता बघा हे हलकसं जे लागलं. आता आपण जे 1 ग्लास पाणी ठेवलेलं होतं सुरुवातीचं, मी तुम्हाला म्हटलं होतं की दिस इज द हाफ ग्लास मेजरमेंट. आता हे आपण हे नेक्स्ट सेकंड ग्लास आहे, हाफ ग्लास, तो आपण जे टाकला पूर्ण टाकून घ्या. त्याला सगळं लागलेलं जे आहे पूर्ण काढून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. जर समजा तुम्हाला याच्यापेक्षा थिक हवं असेल, आवडत असेल, तर याच्यात आपण 3 टेबलस्पून बटर आणि 3 टेबलस्पून वाली प्रोसिजर केली ती आपण 4 टेबलस्पून पर्यंत नेऊ शकतो. इट इज ॲज पर अवर कन्व्हिनियन्सपेक्षा इट इज ॲज पर अवर प्रेफरन्स, ॲज पर अवर लाइकिंग. आता याच्यात कसं आहे की ते चिपकत नाही आहे, कुठलंच पास्ता बघा तुम्ही, कुठलंच चिपकत नाही, सगळं स्टिक होऊन जातं. आता या स्टेटमध्ये आपल्याला रेड चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो पण तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर ब्लॅक पेपर अगेन, त्याच्यानंतर आता आपण याच्यात याला थोडासा एक चीझी फ्लेवर देण्यासाठी आपण 1 ग्लास दूध टाकणार आहे अजून. आणि हे
क्रीम तुम्ही 2 टेबलस्पून टाकू शकता. दिसतं का बाजूला थोडंसं तुम्हाला लिक्विडिश दिसेल. तुमचं दूध आता हळूहळू सगळ्या साईडनी जाईल. या सगळ्या साईड्सला आपण हे जे चीज क्यूब दिलं हे आयदर तुम्ही किसू शकता सरळ सरळ, किंवा याचे 4 भाग करून 4 कोपऱ्यात 4 सोडून द्यायचे. ऑटोमॅटिकली ती चव येते. आपण किसून टाकूया सगळीकडे. एक सिंगल चीज क्यूब सफिशियंट होऊन जातं. तुम्ही जेव्हा मिक्स करता ना तेव्हा तुम्हाला त्या थिकनेसचा, जी ती ग्रेव्ही आहे ना, आपण मिक्स करताना जो आवाज येतो ना त्याचा आवाजच तुम्हाला वेगळा येईल. त्या आवाजावरूनच तुम्हाला कळून जाईल की यार पास्ता बन चुका आहे. ते तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच तुम्ही मला सांगू शकाल. तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला असा आवाज येतोय की नाही. आणि हे करून बघा नक्की, कारण की हा भरपूर मी घरी ट्राय केलेला आहे. बिकॉज आय एम अ पास्ता लवर. मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करून बघतो. मला माझा स्पेशली हा जेव्हा मी एकदा केला, 1-2 वेळा करून बघितला, याच्यात थोडे कॉम्बिनेशन्स केले, माझ्या फॅमिलीलाही खूप आवडला, मलाही खूप आवडला. थोडासा वेळ लागतो याला करण्यात, पण खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. आज तुम्ही बघू शकता की कलर्स किती छान दिसत आहेत. येलो, रेड, ग्रीन पास्ता. आणि कन्सिस्टन्सी बघा. आता आपण याला सर्व करायला घेऊया. गॅस बंद करू आणि सर्व करायला घेऊ. जसं तर मला म्हटलं की ब्लॅक पेपर मला आवडतो. लेट्स गार्निश दिस विथ ब्लॅक पेपर. थोडंसं. आपला पास्ता रेडी आहे. तुम्ही स्वतः करून बघा. तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला कळवा. तुम्ही आम्हाला सांगितल्यानंतर ना आमची करण्याची इच्छा अजून स्ट्रॉंग होते. अजून पॅशनेटली आम्ही करू शकतो ते. यार काहीतरी करून दाखवायचं नवीन. तुम्ही करून बघा. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं. तुमच्या प्रतिक्रिया द्या. कमेंट बॉक्स खाली आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. तुम्हाला याच्यात काही जर तुम्ही स्वतः काही वेगळं टाकत असाल, कोणी जलेपिनोज टाकतं, अजून काही मशरूम्स टाकतात, जर तुम्ही तसं काही तुमची आवड असेल तसं तुम्ही कमेंट्समध्ये टाका की काय तुम्ही नॉर्मली टाकता. आणि तुमची प्रतिक्रिया द्या. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमच्या चॅनलला लाईक करा. हा व्हिडिओ सगळ्या यंगस्टर्सला तर नक्कीच आवडणार आहे. तर यंगस्टर्स मंडळी सगळ्या तुम्ही या व्हिडिओला शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही नवीन आहोत याच्यात, पण खूप पॅशनेटली करतो आहे. तर आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.